हरे कृष्ण. श्री गुरु वंदना. श्रील नरोत्तमदास ठाकूर यांनी रचलेलं हे जे गीत आहे त्याच्या शेवटच्या 2 ओळी आता आपण वाचणार आहोत. दुई पद लईल शरण, श्रील प्रभुपाद पतित पावन. तर दुई पद, दुई म्हणजे 2, पद म्हणजे चरण. तर भक्त काय म्हणता आहेत हे की दुई पद ह्या गुरूंच्या दोन्ही चरणांचा मी आश्रय घेतो आहे. लईल शरण, तर गुरुदेवांच्या चरणांचा मी आश्रय घेतो आहे. श्रील प्रभुपाद पतित पावन. श्रील प्रभुपाद आहेत, तुम्ही कसे आहात? पतित पावन आहात, म्हणजे पतित जीवांचा उद्धार करणारे आहात. तर श्रील प्रभुपाद यांनी इस्कॉनची म्हणजेच आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली, म्हणून प्रभुपादांना संस्थापक म्हटलं जातं. आणि या कृष्ण भावनामृत संघामध्ये आणि या इस्कॉनमध्ये कृष्ण भक्ती कशी करायची हे श्रील प्रभुपादांनी सगळ्यांना शिकवलं. तर असे जे श्रील प्रभुपाद आहेत त्यांनी स्वतः पण श्रीकृष्णांची भक्ती केली आणि ते आपल्या आचरणाने इतरांनाही भगवंतांची भक्ती कशा रीतीने करावी हे दाखवतात, सांगतात. आणि त्यामुळे श्रील प्रभुपादांना इस्कॉनचे संस्थापक आचार्य असं म्हणतात. तर भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कशा प्रकारे आपण कृष्ण भक्ती अतिशय नम्र भावनेने करायची हे श्रील प्रभुपादांनी सगळ्यांना शिकवलं. श्रील प्रभुपाद हे इस्कॉनचा पूर्ण जर फुल फॉर्म बघितला तर आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. तर श्रील प्रभुपाद हे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत आणि परम गुरु सुद्धा आहेत. तर श्रील प्रभुपादांनी केलेल्या इतक्या महान कार्यांसाठी सर्व भक्त रोज सकाळी शृंगार आरती नंतर एकत्र येतात आणि श्रील प्रभुपादांची आरती करतात. त्या आरतीला म्हटलं जातं गुरुपूजा. आणि त्यावेळी हे जे श्रील नरोत्तमदास ठाकूर यांनी लिहिलेलं जे गीत आहे श्री गुरुवंदना ते आरतीमध्ये गायलं जातं आणि श्रील प्रभुपादांना सगळे नमन करतात. श्रील प्रभुपादांना सगळे भक्त दंडवत प्रणाम करतात. सगळे भक्त जाणतात की श्रील प्रभुपादांनी आपल्यावर केवढे सारे उपकार केले आहेत. कृष्ण भक्ती कशी करायची आहे ते आपल्याला त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि श्रील प्रभुपादांनी इतकी सारे ग्रंथ लिहिले आहेत की जरी आता श्रील प्रभुपाद या पृथ्वी तलावर नाही आहेत, मात्र त्यांचा हा ग्रंथ संग्रह जो आहे तो आपल्याला पुढे मार्गदर्शन करतच आहे. तर आपण आज इथे विराम देऊया. श्री गुरुवंदना की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्रील नरोत्तमदास ठाकूर की जय. हरी बोल.